नमस्कार. चला, आज आपण एका अशा दिव्य कथेच्या सागरात उतरूया जिथे श्रीपाद प्रभूंची कृपा जणू लाटांसारखी उसळते. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर ही आहे श्रद्धेच्या परीक्षेची गाथा, त्यागाच्या पलीकडच्या गुरुतत्वाची गाथा आणि एका भक्ताच्या आत्मिक प्रवासाची गाथा. चला तर मग ह्या पवित्र अनुभवात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊया. तर या कथेचा नायक आहे शंकर भट, एक साधा भोळा भक्त ज्याच्या मनात फक्त एकच ध्यास होता: कुरुपपूरला जायचं आणि आपले आराध्य दैवत श्रीपाद प्रभूंचं दर्शन घ्यायचं. त्याचा हा प्रवास फक्त जमिनीवरचा नव्हता, तर त्याचा प्रत्येक पाऊल जणू आत्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारा एक पवित्र मार्ग होता. प्रवासात असताना त्या धुळीच्या रस्त्यावर शंकर भटाची गाठ एका ताळी विकणाऱ्या माणसाशी पडली. त्याचा तो उग्र वास काही शंकर भटाला सहन होईना, म्हणून तो त्याला टाळून पुढे जाऊ लागला. पण तो माणूस काही त्याचा पिच्छा सोडेना, अगदी सावलीसारखा मागे येऊ लागला. आणि अखेर जवळ येऊन त्याने एक असा प्रश्न विचारला की शंकर भट जागेवरच थबकला. तो म्हणाला, "मी तुझ्याकडे येतोय आणि तू असा माझ्यापासून दूर का पडतोय? हे बरोबर आहे का?" आणि मग काय, एका क्षणात त्या ताडीवाल्याने आकाश पाताळ एक केलं. आरडाओरड करून रस्त्यावरच्या लोकांना गोळं केलं. गर्दीसमोर शंकर भटाकडे बोट दाखवत तो ओरडला, "अहो, हाच तो ब्राह्मण आहे ज्याने माझ्याकडे ताडी मागितली आणि आता लाज वाटल्यामुळे नाटक करतोय." लोकांच्या त्या भेदक नजरा आणि दबावाखाली शंकर भटाची श्रद्धा अक्षरशः पणाला लागली. जेव्हा त्याला जबरदस्तीने ते पेय प्यायला भाग पाडलं गेलं. झालं, त्या एका क्षणात शंकर भटाचं सगळं जगत जणू कोसळलं. तो आतून पूर्णपणे मोडून पडला. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता: मी अपवित्र झालो, माझं ब्राह्मणत्वच नष्ट झालं. आता मी त्या परमपवित्र प्रभूंच्या मुखकमलाकडे कोणत्या तोंडाने बघू? माझ्या नशिबाला माझा धिक्कार असो. तो असं पूर्णपणे निराशेच्या अंधारात बुडालेला, आणि तितक्यातच जणू काही एक आशेचा किरण यावा तसा एक आवाज त्याच्या कानावर पडला. "अरे शंकर भटा, थांब!" त्या आवाजाच्या दिशेने तो गेला आणि पाहतो तर काय, जवळच्याच एका शांत आश्रमाच्या दारात तो उभा होता. त्या आश्रमाच्या शांत वातावरणात दत्तानंद स्वामी नावाच्या एका तेजस्वी संतांनी त्याच्यासमोर एक असं सत्य उघड केलं जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, "बाळा, ज्याला तू एक साधा ताडीवाला समजून दूर पळत होतास, ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः साक्षात श्रीपाद प्रभू होते. आणि जे तू प्यायलास ना, ते ताडी नावाचं विषारी पेय नव्हतं, तर स्वतः प्रभूंच्या हाताने दिलेलं दिव्य अमृत होतं." हे शब्द कानावर पडले आणि जणू काही शंकर भटाच्या आत एक स्फोटच झाला. त्याच्या डोळ्यांसमोरचा अहंकाराचा पडदा जणू दूर झाला. त्याला जाणवलं की तो आता शंकर भट उरलेला नाहीये, तो चैतन्याच्या एका अथांग महासागरात उभा आहे आणि त्या सागराच्या लाटा, त्याचा मीपणा, त्याचा अहंकार सगळं काही धुवून काढत आहेत. तो पूर्णपणे विरघळून गेला, त्या दिव्य शक्तीमध्ये एकरूप झाला. आता गंमत बघा, ज्या दत्तानंद स्वामींनी शंकर भटाला हा मार्ग दाखवला ना, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही गुरूंच्या कृपेने कर्मबंधनाची एक खूप मोठी गाठ सुटली होती. त्यांची कथा आपल्याला हेच दाखवते की गुरूंची कृपा जन्मोजन्मीची कर्मसुद्धा कशी सहज नाहीशी करू शकते. चला, ती कथा ऐकूया. एका मोठ्या यज्ञाची तयारी चाललेली, पण ऐन वेळेवर काय झालं तर यज्ञासाठी ठेवलेलं पवित्र तूपच एका वृद्ध ब्राह्मणाने चोरलं. आता यज्ञ थांबणार असंच सगळ्यांना वाटलं. पण तेव्हा बालरूपात असलेल्या श्रीपादांनी एक लीला केली. त्यांनी एक पत्र लिहून ते गंगेला अर्पण केलं आणि तिथून पाणी आणायला सांगितलं. आणि सगळ्यांच्या डोळ्यांदेखत एक चमत्कार घडला. ते पवित्र पाणी शुद्ध तुपात बदललं आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. नंतर श्रीपादांनी स्वतःच यामागचं रहस्य उलगडलं. खरं तर हे दत्तानंद स्वामी आणि तो चोर ब्राह्मण हे कोणी तिसरे नसून पूर्वजन्माचे वैरी होते. एका जन्मात दत्तानंदाने त्याला विष देऊन मारलं होतं, तर त्याचा बदला म्हणून दुसऱ्या जन्मात त्याने दत्तानंदाचं घर जाळून टाकलं होतं. या जन्मात श्रीपादांनी त्यांचा कर्माचा हिशोब चुकता केला आणि त्या दोघांनाही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आणि कर्मबंधनातून कायमचं मुक्त केलं. श्रीपाद प्रभूंची लीला फक्त कर्मबंध तोडण्यापुरतीच नव्हती बरं का. त्यांनी समाजाला विभागणारी सर्वात मोठी भिंत तोडून दाखवली, ती म्हणजे जात धर्माची. त्यांनी हे सिद्ध केलं की खरी भक्ती कोणत्याही सामाजिक बंधनांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. एकदा काय झालं, प्रभू आपल्या लाडक्या भक्त दत्तदासाला भेटायला निघाले होते, ज्याला समाज खालच्या जातीचा मानायचा. आणि तेव्हा काही अहंकारी ब्राह्मणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्या क्षणी प्रभूंच्या डोळ्यातून जणू काही अग्नी बरसत होता. ते गर्जना करून म्हणाले, "ऐका, ज्यांना तुम्ही आज नीच आणि क्षुद्र समजता तेच येणाऱ्या काळात उन्नत होतील, आणि ज्यांच्या मनात भक्ती नाही असे ब्राह्मण खाली पडतील.
हा माझा शब्द आहे जो काळ्या दगडावर कोरला गेला आहे, तो कधीही मिटणार नाही. आणि त्याच क्षणाला एक अद्भुत चमत्कार घडला. श्रीपाद प्रभू आपल्या त्याच दिव्य तेजस्वी रूपात दत्तदासाच्या झोपडीत प्रकट झाले. त्या गरीब भक्ताने अगदी प्रेमाने अर्पण केलेली साधी फळं आणि दूध त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारलं. या एका कृतीतून त्यांनी संपूर्ण जगाला हेच दाखवून दिलं की ते फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेले आहेत, जातीचे किंवा धर्माचे नाहीत. ह्या सगळ्या कथांमधून आपल्याला श्रीपाद प्रभूंच्या करुणेचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा एक अंदाज येतो नाही का? आणि ह्याच अपार करुणेतून त्यांनी आपल्या प्रत्येक भक्ताला संरक्षणाची आणि कृपेची 12 अभयवचनं दिली आहेत, जी आजही तितकीच खरी आहेत. ते आपल्याला आश्वासन देतात की जिथे कुठे माझ्या चरित्राचं वाचन होतं तिथे मी सूक्ष्म रूपात नेहमीच हजर असतो. जो भक्त स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करतो त्याची प्रत्येक काळजी मी स्वतः घेतो. आणि हे विसरू नका, मी आजही पिठिकापूरमध्ये एका गुप्त रूपात भिक्षा स्वीकारतो. प्रभूंचं वचन आहे, जे माझं अखंड ध्यान करतात त्यांचे जन्मोजन्मीचे कर्म मी अग्नीसारखं जाळून टाकतो. जो भुकेलेल्याला अन्न देतो त्याच्यावर माझी कृपा बरसतेच बरसते आणि माझ्या खऱ्या भक्ताच्या घरात स्वतः महालक्ष्मी तिच्या संपूर्ण वैभवासह वास करते. आणि त्यांची कृपा कोणत्याही एका नावापुरती किंवा रूपापुरती मर्यादित नाहीये. ते सांगतात, फक्त तुमचं हृदय शुद्ध असू द्या, माझी कृपा तुमच्यावर नेहमीच असेल. तुम्ही कोणत्याही देवाची किंवा सद्गुरूंची पूजा करा, ती सेवा थेट माझ्यापर्यंत पोचते. तुमच्या सगळ्या प्रार्थना मी ऐकतो आणि माझा आशीर्वाद तुमच्या आवडत्या देवतेच्या रूपात तुमच्यापर्यंत परत येतो. आणि शेवटी ते आपल्या अंतिम विराट स्वरूपाचं रहस्य सांगतात. मीच सर्व देवतांचं आणि विश्वातल्या सर्व शक्तींचं मूळ स्वरूप आहे. जे महान योगी आणि सिद्ध पुरुष माझं ध्यान करतात ते माझ्यापासून वेगळे नाहीत, ते माझेच अंश आहेत. जर तुम्ही माझी भक्ती केली तर मी तुम्हाला धर्माच्या मार्गावर चालवीन आणि तुमचं कधीही कुठेही पतन होऊ देणार नाही. म्हणजे बघा, गुरूंचं प्रेम हे खरंच एका महासागरासारखं आहे, अथांग आणि अमर्याद. त्यांची ही वचनं आपल्याला एकच गोष्ट सांगतात, जर आपल्या हृदयात अढळ श्रद्धा असेल आणि मन शुद्ध असेल तर ती दैवी शक्ती कधीही कोणत्याही परिस्थितीत आपली साथ सोडत नाही. ती सावलीप्रमाणे नेहमीच आपल्यासोबत असते. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.